ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये 2 आठवड्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे. महापालिका प्रशासनानं सुरुवातीला नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत नागरिकांनी स्वतःहून अनेक ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलं. शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. आता चितळे रोड परिसरात अतिक्रमण हटवणं आता सुरू झालेलं आहे. शहरातील अनेक भागातील ही अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेकडून परवानगी न घेता अनेकांनी जास्त बांधकाम केलेलं आहे. हे अनधिकृत जादा बांधकाम करणाऱ्यांवर देखील महापालिका कारवाई करणार आहे. अतिक्रमण मोहीम ही निरंतर सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे मागील 2 आठवड्यापासून या शहरामध्ये आपण अतिक्रमण हटाव मोहीम घेत आहोत. आपण नागरिकांना प्रथम आव्हान आणि विनंती केली की आपलं जे अतिक्रमण आहे ते आपण स्वतःहून काढून घ्यावं. नागरिकांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. शहरामधील जे महत्त्वाची ठिकाणं आहेत, मध्यवर्ती बस स्थानक परिसर आहे, माळीवाडा परिसर आहे किंवा बालिकाश्रम रोड आहे, SP ऑफिसच्या म्हणजे राज चेंबरपासून SP ऑफिस ते कलेक्टर ऑफिस या दरम्यानची सर्व अतिक्रमणे आपण काढलेली आहेत. आणि आता शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आज दुपारपासून आपण चितळे रोडला काढण्यास सुरुवात केलेली आहे. हळूहळू आपण शहराच्या सर्व भागामधून या अतिक्रमणे काढून घेणार आहोत. आणि दुसरा जो अनधिकृत बांधकामांचा जो विषय की स्वतःच्या जागेवरती परवानगी न घेता केलेलं बांधकाम असेल किंवा परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केलेलं असेल तर त्यांना आम्ही रितसर नोटिसा देऊन त्याचा पंचनामा करून स्थळ पाहणी करून ते त्यांचं अतिक्रमण आपण निष्कासित करणार आहोत. अतिक्रमण जे तुम्ही काढलेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झालं त्यावर काही कारवाई करणार नाही, यामध्ये आपण सातत्य ठेवणार आहे. हे निरंतर काम आहे आणि हे महापालिकेमार्फत चालू आहे. त्यामुळे एक आश्वस्त करू इच्छितो मी सर्व अहिल्यानगरवासियांना की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले त्या ठिकाणी परत होऊ दिलं जाणार नाही. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.